वेलकम टू माय चॅनल. आज पाहणार आहोत 10 असे ट्रेंडिंग यूट्यूब चॅनल विदाउट शोईंग युअर फेस. बेस्ट यूट्यूब चॅनल आयडियाज टू स्टार्ट इन 2026. फेसलेस यूट्यूब चॅनल आयडियाज. लेट्स सी. फर्स्ट आहे पेट्स व्हिडिओ. त्यात तुम्हाला प्रत्येक ॲनिमल्सचे वगैरे व्हिडिओ टाकायचे आणि तुमचा आवाज देऊ शकतात. त्यात तुम्हाला तुमचा फेस दाखवण्याची वगैरे काहीच गरज नाहीये. असंच तुम्ही तुमच्या घरी असेल पेट्स तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवून टाकू शकतात. खूप ट्रेंडिंग आहेत, खूप चालतात. सेकंड आहे ॲनिमेटेड व्हिडिओज. त्यात तुम्हाला एखादं ॲनिमेशन येत असेल तर ते बनवून टाकू शकतात. खूप चालतात ॲनिमेटेड व्हिडिओज. ते कसं बनवायचं, काय बनवायचं ते YouTubeवर तुम्हाला शिकायला पण जमेल. आणि येत असेल तर ते करू शकतात. थर्ड आहे नॅचरल ब्युटी चॅनल. त्यात तुम्हाला नॅचरल गोष्टी, नेचरबद्दल सांगायचंय. एखादा तुम्ही प्लांटिंग करू शकता, झाडे वगैरे त्यातलं ते माहिती सांगायची. ते पण व्हिडिओ खूप चालतात. सेव्ह वॉटर, सेव्ह प्लांट असे बरेच इन्फॉर्मेशन देऊ शकतात. त्याबद्दल आयडियाज नवीन तुम्ही सांगू शकतात. फोर्थ आहे मेहंदी डिझाईन. मेहंदी तर प्रत्येक मुलींना येतेच. तर त्यावर खूप छान करू शकतात. काही नाही, फक्त हातावर मेहंदी काढायची आणि ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचे. स्वतःच्या हातावर काढायची नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी हातावर मेहंदी काढायची आणि ते रेकॉर्ड करायचं. खूप चालतात मेहंदीचे चॅनल आणि खूप इझी पण आहे ते. तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता. पाचवा आहे DIY क्राफ्ट. तुम्हाला काही येत असेल क्राफ्टिंग करायला तर ते बनवू शकतात. छोटे आयडियाज काही पण त्यात ट्राय करू शकतात तुम्ही. जसं की प्लास्टिक बॉटल पासून प्लांटिंग करायची, त्यात प्लांट लावायचं. नाहीतर एखाद्या गोष्टी DIY फॉर किचन वगैरे असं काहीतरी करू शकता. खूप चॅनल चालतात ते तर. 6 आहे एज्युकेशनल व्हिडिओ. तर बरेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन सांगू शकतात तुम्ही. एखाद्या सब्जेक्ट विषयी तुम्ही शिकवू शकतात. मराठी चॅनलवर शिकवू शकतात. इंग्लिशचे टेन्स वगैरे ग्रामर शिकवू शकतात तुम्ही. बरेच आहेत. एखाद्या एक्झाम्स बद्दल तुम्ही सांगू शकतात. वेगवेगळे एज्युकेशनल व्हिडिओज तुम्ही ट्राय करून YouTubeवर चॅनल काढू शकतात. हा चॅनल खूप चालतात. तर ते पण तुम्ही ट्राय करू. एखाद्या विषयाचं ट्युशन घेऊ शकतात तुम्ही ऑनलाईन. ग्रामर वगैरे शिकवू शकतात मराठीचं. बरेच असे चालू शकतात. वर्ल्ड इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल असलं काहीतरी त्यात सांगायचं आणि टाकायचं व्हॉइस देऊ. तुम्हाला एखादी नवीन लँग्वेज येऊ शकते तर ते तुम्ही शिकवू शकतात. त्याचे तुम्ही व्हिडिओज बनवून अपलोड करू शकतात एज्युकेशनलमध्ये. बरेच असं नवोदय, स्कॉलरशिप त्याचे तुम्ही क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करून टाकू शकतात. तर नेक्स्ट आहे प्रोडक्ट रिव्ह्यू अँड अनबॉक्सिंग व्हिडिओज. एखादे प्रोडक्ट्स मागवायचे तुम्ही ऑनलाईन आणि ते जस्ट अनबॉक्सिंग करून दाखवायचं. ते व्हिडिओ पण खूप चालतात. त्याबद्दल माहिती सांगायची किंवा तुम्हाला तो प्रोडक्ट कसा वाटला त्याच्यासाठी रेटिंग द्यायची वगैरे असं खूप चॅनल चालतात. आणि सध्या तर ऑनलाईनच सगळेजण शॉपिंग करतात. त्यामुळे तर पहिले ऑनलाईन शॉपिंग करण्याआधी त्याची अनबॉक्सिंग रिव्ह्यूज व्हिडिओ पाहतात YouTubeला. मग ते तुम्ही करून टाकू शकतात. आणि असंही आपण शॉपिंग केलेलीच असते ऑनलाईन काहीतरी. मग त्याचाच एक अनबॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ काढायचा आणि तेच अपलोड करायचे. त्याच्याबद्दलची माहिती सांगायची. कितीला घेतला, प्राईस वगैरे सांगायची. रिव्ह्यू द्यायचा त्याचा. क्वालिटी, क्वांटिटी कशी आहे ते सांगायचं.
आणि ते फक्त रेकॉर्ड करून YouTubeला टाकायचं. नेक्स्ट आहे कुकिंग चॅनल. कुकिंग तर सगळ्यालाच येते. सगळ्यालाच येते म्हणजे ते करावंच लागतं. जस्ट त्याचं फक्त रेकॉर्ड करायचं आणि टाकायचं. तुम्हाला फेस दाखवायची गरज नाहीये. जस्ट तुम्ही व्हॉईस आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकू शकता. खूप इझी आहे आणि ते तर खूप चॅनल चालतात. तुम्ही सुद्धा एखादी रेसिपी येत नसेल तर सर्च करून पाहताच. मग तेच तुम्ही जे बनवतात ते YouTubeला टाकायचं रेकॉर्ड करून. खूप चॅनल चालतात तेही. नवीन-नवीन रेसिपी ट्राय करायच्या आणि ते टाकायचं सिंपल. रोज तुम्ही करून टाकू शकतात. जस्ट रेकॉर्ड करायचं आणि टाकायचं. इझी रेसिपी बनवायच्या आणि टाकायच्या. खूप चालतात ट्रेंडिंग वगैरे. नवीन काही तुम्हाला येत असेल ट्रिक्स तर ते टाकायचं. नेक्स्ट आहे कार्टून चॅनल. कार्टून चॅनल तर खूप चालतात. आत्ताची मुलं तर सगळ्यांना मोबाईलच पाहिजे असतो. जेवताना, काय करताना मोबाईलच पाहिजे असतो. तर मग असंच काहीतरी कार्टूनचं वगैरे सर्च करायचं आणि व्हॉईस द्यायचा, नाहीतर जस्ट ॲनिमेशन करून अपलोड करायचं. खूप पाहतात लहान लेकरं ते खूप चॅनल चालतात. आजकालच्या बायकांना तर लेकरं सांभाळायचा कंटाळा येतो. मग ते रडतात वगैरे त्यांचा गोंधळच नको त्यापेक्षा ते मोबाईल देतात आणि कार्टून चॅनल बघत बसतात. खूप चालतात. तर ते ईझी पण आहे, फेसलेस आहे. जस्ट तुम्ही व्हॉईस देऊ शकता, ॲनिमेटेड करू शकता, एडिटिंग करू शकता आणि अपलोड करू शकता. खूप चालतात कार्टून चॅनल्स. ते तर सांगायची गरज नाहीये. सगळ्यांकडे असतातच लहान लेकरं ते पाहतातच मोबाईल त्यामध्ये कार्टून. लास्ट आहे 10th व्हिडिओ किड्स स्टोरी चॅनल. स्टोरी म्हणलं ना लेकरांना खूपच आवडतात. सगळ्यांच्या मागं लागतात, "आई गोष्ट सांग, गोष्ट सांग" झोपताना. तर मग त्याच गोष्टी तुम्ही फक्त एखादं कार्टून ठेवायचं समोर व्हिडिओमध्ये आणि त्याला तुम्ही फक्त कहाणी सांगायची, गोष्ट सांगायची आणि ते रेकॉर्ड करायचं, अपलोड करायचं. खूप चालतात किड्स स्टोरी चॅनल. वेगवेगळ्या स्टोरी तुम्हाला येत असतील, नाहीतर सर्च करायचं Googleला आणि तेच कॉपी पेस्ट करायचं, नाहीतर तुम्ही ते सांगायचं. खूप छान चालतात किड्स स्टोरी चॅनल. सिंपल आहे, ईझी आहे, फेसलेस चॅनल आहे. कोणीही ट्राय करू शकतं ते. जर तुमचा व्हॉईस सुंदर असेल, तर ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्यात काही गरज नाहीये. जास्त एडिटिंग पण नाहीये आणि जास्त स्ट्रेस पण नाहीये. चला तर मग माझी आयडियाज आवडल्या असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.